हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सिरीज. आणि आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक बघणार आहे. टॉपिक चालू करण्याच्या आधी 1-2 मिनटं मी फक्त प्रिव्हियस इयर सिरीज किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व करण्याच्या इम्पॉर्टन्सवरती थोडंसं बोलतो. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे सॉल्व करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला, की आपल्याला पहिली गोष्ट हे कळाली पाहिजे की कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू देत, तुम्ही JEE, CET, नीट किंवा अजून कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स तुम्ही प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला पहिली गोष्ट ही क्लिअर असली पाहिजे की त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला हेच माहीत नसेल समजा की काय लेवलचे क्वेश्चन विचारले जातात, तर आपलं प्रिपरेशन राईट डिरेक्शनमध्ये जात आहे की नाही जाते हे आपल्याला कळूच शकत नाही. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे आपल्याला सांगतील की आपलं डिरेक्शन राईट आहे की नाही. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व करूनच आपल्याला रिअलाईज होईल की हा पर्टिक्युलर लेसनमध्ये मी जे काही प्रिपरेशन केलं आहे ते ऑन ट्रॅक आहे. सो तुम्हाला मी रेकमेंड करतो की जर तुमच्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील तर तुम्ही स्वतः सॉल्व करा. मी 2016 to 19 लेटेस्ट जे मागचे 4 वर्षांचे आहेत ते तर मी ह्या सिरीजमध्ये करून देतोच आहे, बट तुम्ही त्याच्या आधीचे पण करू शकता. आता बरेच मुलं म्हणत होते सर आम्हाला PDF प्रोव्हाइड करू शकाल तुम्ही, तर बरं होईल प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची. तर आपला चॅनलचा एक सबस्क्रायबर आहे प्रशांत पाटील म्हणून, तर त्यांनी मला ॲक्च्युली अप्रोच केलेलं की सर त्यांनी एक वेबसाईट बनवली आहे आणि त्या वेबसाईटवरती त्यांनी PCM या सगळ्या सब्जेक्टचे डिटेल्ड टॉपिक वाईज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्यांनी त्याच्यामध्ये अटॅच केले आहेत. ती वेबसाईट पेड नाही आहे, मॉनिटाईज नाही आहे, सो फ्री वेबसाईट आहे. तर तुम्ही ती वेबसाईट नक्की व्हिजिट करू शकता जर तुमच्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अवेलेबल नसतील. तर असेल तुमच्याकडे कोणतं बुक तर तुम्हाला काही गरज नाही त्याची. सो ती जी वेबसाईट आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेन. यू कॅन हॅव अ लुक ॲट दोज क्वेश्चन्स. 2016 to 19 तर इथे कवर होणारच आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन्स नाव. खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. जे लोक ऑलरेडी चांगले स्कोर करतात त्यांना ही सिरीज बघायचीच गरज नाही. तुम्ही फक्त PDFमधनं सॉल्व करा क्वेश्चन्स आणि अडलेले क्वेश्चन्स फक्त बघू शकता. आणि इफ यू आर 160, 170 अबाव, देर आर व्हेरी लेस क्वेश्चन्स जे तुम्हाला नाही जमणार, कारण की CETची लेवल ऑफ क्वेश्चन्स थोडीशी लो लेवल आहे ॲज कम्पेअर्ड टू जर आपण जे स्टँडर्ड बुक्समध्ये सॉल्व करतो ते थोडेसे टफ क्वेश्चन्स असतात. ओके, सो CETचे एक्झाममध्ये क्वेश्चन्स खरंच इझी असणार आहेत, काही क्वेश्चन्स ट्रिकी असणार आहेत, बट तिथं प्रेशर खूप असणार आहे. तुमची ती फायनल एक्झाम असणार आहे. सो प्रेशर कसं टॅकल करायचं हे तुम्हाला शिकायचं आहे. क्वेश्चन जरी इझी असेल बट अंडर प्रेशर आपण आलो तर आपल्याला सूचना बंधून जातो की अरे हा सॉल्व कसा करायचा, सुचतच नाही काही. सो अशा वेळेस तुम्हाला काय केलं पाहिजे, तुमचं ह्या पर्टिक्युलर मोडमध्ये तुम्ही नाही जायला पाहिजे की ब्लँक झालो आहे पूर्ण. ओके, सो त्यासाठी रिव्हिजन खूप असेल तर तुम्हाला कोणताही प्रेशर आला तरी तुमचं रिव्हिजन एवढं झालेलं असेल की तुम्हाला बिलकुल डिफिकल्ट जाणार नाही आहे कोणतीही एक्झाम क्रॅक करायला. सो लेट्स स्टार्ट विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिरीज आणि आजचा टॉपिक आहे करंट इलेक्ट्रिसिटी. सो लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 1. हा 2019 पासून आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये जाणार आहे. हा पहिला प्रश्न बघा सगळ्यांनी. अ व्हीटस्टोन मीटर ब्रिज हॅज 4 आर्म्स ऑफ ईच रेझिस्टन्स R, R, R आणि R. आणि इफ द रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इज ऑल्सो R, द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ कॉम्बिनेशन ॲज सीन बाय द बॅटरी इज. बघा क्वेश्चन जो विचारला आहे ना त्याला व्हिज्युअलाइज कसं करायचं आहे आणि फिगरमध्ये कसं ड्रॉ करता येईल. व्हीटस्टोन मीटर ब्रिज सगळ्यांना माहिती आहे. व्हीटस्टोन नेटवर्क काय असतो, 4 रेझिस्टर्स असतात आणि 4 रेझिस्टर्सला अशा फॅशनमध्ये कनेक्टेड असतात. ते 4ही इक्वल आहेत. इक्वल असल्यामुळे हा बॅलेन्स्ड झाला. आणि मध्ये जो गॅल्व्हॅनोमीटर लावला आहे त्याचाही रेझिस्टन्स Rच आहे, त्याचाही रेझिस्टन्स R आहे. जर आपण इथे बॅटरी लावली तर बॅटरीच्या रिस्पेक्ट टू, समजा बॅटरी AB पॉईंटला लावली आहे तर तुम्हाला विचारलं आहे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ॲज सीन फ्रॉम द बॅटरी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू बॅटरी म्हणजे अबाउट AB. तर अबाउट AB नेट रेझिस्टन्स काढताना तुम्हाला हे गोष्ट समजली पाहिजे की ह्या ब्रांचमधनं करंट जाणारच नाही आहे. सो तो रेझिस्टन्स तुम्ही नाही घेतला तरी चालणार आहे. सो मी तो सरळ सरळ उडवून टाकतो. हा नसल्यासारखाच आहे कारण की बॅलेन्स्ड आहे ब्रिज. आणि त्यामुळे आता याचं उत्तर काय येणार आहे, हा R आणि हा R दोन्ही सिरीजमध्ये असतील. कारण की बघा ना करंट इकडनं येईल तो स्प्लिट होईल. स्प्लिट झाल्यामुळे वरचा आर्म जो आहे तो R आणि R 2R, वरचा आर्म आणि खालचा जो आर्म आहे तो पण R आणि R 2R. असे दोन्ही आर्म्स ॲक्च्युली एकमेकांना पॅरलल आहेत आणि 2R आणि 2Rचं पॅरलल कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं तर तुमचं उत्तर R येणार आहे. ओके, हे काही करायची गरज वाटत नाही मला. 1/RP = 1/R1 + 1/R2
हे करण्यापेक्षा तुम्हाला माहिती पाहिजे जर दोन रेझिस्टर सेम असतील तर त्याचा हाफ होऊन जातो. म्हणजे ह्याचा अर्थ काय, 10 ओहम पॅरलल लावलेत तर उत्तर 5 येणार आहे. कॉमन लॉजिक आहे हे. 20 पॅरलल लावले तर 10 येणार आहे. 7 पॅरलल लावले तर 3.5 येणार आहे. अर्ध करायचं असतं. सो तेच मी केलं. 2R R डायरेक्टली असं लिहिलं आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, इफ अ डायमीटर ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर इज इन्क्रीज टू ट्वाइस लेंथ रिमेनिंग सेम द पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ विल बी. आता हा क्वेश्चन थोडासा डायसी आहे. क्वेश्चन करेक्ट आहे का नाही, बट क्वेश्चनमध्ये एक अझम्पशन केले की हा क्वेश्चन करेक्ट होऊन जाईल. ओके, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आता मी बघितल्यावरती मी बाकी सगळा विचार केला आहे, बट तुम्ही एक्झाम टाईममध्ये हा विचार करू शकाल का, आय एम नॉट शुअर. ओके, एक्झाम टाईममध्ये प्रेशर पण असतं आणि इथं विचारले की पोटेन्शियोमीटर वायर, सपोज ही पोटेन्शियोमीटर वायर आहे, ठीक आहे, आणि आपण त्याला एक सेल लावतो, राईट. तर समजा मी तर कोणता रिओस्टॅट वगैरे नाही घेत बसलो, कोणताच रिओस्टॅट वगैरे नाही घेतला, तर याचा पोटेन्शियल अख्खा ह्याच्यावरती ड्रॉप होतो +V20, बरोबर, अख्खा ड्रॉप होणार आहे. आणि पोटेन्शियल ग्रेडियंट काय असेल त्याचा, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, तर वायरवरचा ड्रॉप जो बॅटरीचा व्होल्टेज आहे तो अख्खा वायरवरती ड्रॉप होईल डिवायडेड बाय त्याची लेंथ. तर तुम्ही डायमीटर त्याचा वाढवला तरी ड्रॉप तर तेवढाच होणार आहे, कारण की तेवढाच बॅटरी लावली आहे. बॅटरी जर काही 10 वोल्टची लावली तर अख्ख्या वायरवरती 10 वोल्ट ड्रॉप होणार आहे. त्यामुळे इथे पोटेन्शियल ड्रॉप जो आहे तो लेंथवर डिपेंड करतो, डायमीटरवर नाही. सो डायमीटर जरी चेंज केली तरी इट शुड रिमेन कॉन्स्टंट. बट हाच प्रश्न जर तुम्हाला विचारला आहे आणि तुम्ही विचार करताय सर इथं सिरीज रेझिस्टन्स पण काही लावला असेल आणि इथं इंटरनल रेझिस्टन्स ऑफ बॅटरी असेल तर काय, तर त्या केसमध्ये थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल. कारण की इथे तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट जो विचारला आहे, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, त्याचा फॉर्म्युला असतो I सिग्मा. आयचा फॉर्म्युला असतो EMF अपॉन रेझिस्टन्स ऑफ वायर, रेझिस्टन्स कनेक्टेड ऑफ रिओस्टॅट, इंटरनल रेझिस्टन्स इंटू सिग्मा असतो रेझिस्टन्स पर युनिट लेंथ, रेझिस्टन्स पर युनिट लेंथ, ज्याला मी रेझिस्टिव्हिटी इंटू एरिया अपॉन एरिया पण लिहू शकतो. काय लिहू शकतो, रेझिस्टिव्हिटी अपॉन एरिया. आणि क्लिअरली एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदम क्लिअर आहे हे की दिस इज कॉन्स्टंट EMF ऑफ द सेल, रेझिस्टिव्हिटी ऑफ द वायर इज कॉन्स्टंट. जर डायमीटर बदलला तर ऑटोमॅटिकली दिस नंबर इज गोइंग टू चेंज, बिकॉज डायमीटर चेंज केला तर हा पण चेंज होईल, हा पण चेंज झाला तर पूर्ण इक्वेशन चेंज होईल. सो आत्ता सध्याच्या या क्वेश्चनमध्ये आपण कोणताही सिरीज रेझिस्टन्स वगैरे कन्सिडर करायला नको, कारण की मेन्शन नाही केलं आहे क्वेश्चनमध्ये. ओके, सो डायमीटर वाढवलं तर ड्रॉप तर तेवढाच राहणार आहे आणि ड्रॉप तेवढाच राहिल्यामुळे पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ तेवढाच राहणार आहे. याचा आन्सर येईल ए. अशा प्रश्नामध्ये तुम्ही जे काही मार्क करून याल, यू कॅन चॅलेंज दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. अननोन रेझिस्टन्स X is connected in the left gap. Unknown resistance is connected in the left gap. आणि right gap मध्ये what is connected? Right gap मध्ये 30 ohm is connected. 30 ohm is connected in right gap. X is connected in left gap. You get exactly at the center. Null point is observed exactly at middle. Balancing point is at the middle. ठीक आहे. याचा अर्थ काय कळाला की अरे X तर 30 आहे, एकदम इझी आहे. मध्ये नल पॉईंट मध्ये तेव्हाच मिळतो जर X आणि 30 सेम असतील. चला X मिळाला. आता ते काय म्हणतात, जर 40 ओहम राईटला लावला असता मी, म्हणजे राईटचा मी 30 काढून टाकतो आणि त्याच्याऐवजी जर मी 40 ओहम लावला असता राईटला आणि X ओहमच लेफ्टला ठेवला असता, जो 30 आता आपल्याला कळाला आहे, तर नल पॉईंट कुठे मिळाला असता, लेफ्ट साईडून. आता नल पॉईंट कुठे मिळाला असता, लेट अस से LXला मिळाला असता. सो 30/LX इज इक्वल टू 40/100 - LX. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 3000 - 30LX इज 40LX. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 70LX इक्वल टू 30,000. सॉरी 30,000 कुठून आलं, सो 7ने डिवाइड केलं तर LX इक्वल्स टू 300/7. द आन्सर कम्स आउट टू बी 42.8. कारण की लेफ्टून मोजलं आहे. येस, लेफ्ट गॅपमध्ये मोजल्यावरती व्हॉट विल बी द नल पॉईंट, it is always measured from the left point. So answer is 42.8 centimeters is the correct option. Okay, so the next question is potential difference between A and B in the circuit is given. हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, कारण की असे नॉर्मली आपण करत नाहीत क्वेश्चन. ठीक आहे, बघा हा तुमचे कन्सेप्ट चेक करणारा प्रश्न आहे. 1 ओहम 3 ओहम, ठीक आहे, इथे 2 ओहम आणि इथे 6 ओहम. तुम्ही म्हणाल सर हा बॅलेन्स्ड आहे म्हणजे मधनं करंट फ्लो नाही होणार, पण तसं नाही आहे. मधनं म्हणजे जर मी इकडनं करंट पास केला तर का नाही फ्लो होणार, मग या ब्रांचमध्ये करंट फ्लो नाही होणार आडव्या, बरोबर.
पण इकडनं तुम्हाला विचारलं आहे जर वरतून करंट आला 0.5 ॲम्पियर तर मधल्या ब्रांचमधनं टोटल व्होल्टेज किती ड्रॉप असेल. मला विचारलं व्हॉट इज द पोटेन्शियल अक्रॉस पॉईंट ए अँड बी. हा बी पॉईंट आहे, हा ए पॉईंट आहे. तर तुम्हाला बेसिकली काय करायचं आहे, एमधनं करंट किती येतो आहे 0.5 ॲम्पियर. तुम्हाला याचा नेट रेझिस्टन्स काढायचा आहे. नेट रेझिस्टन्स काढा, करंट इंटू रेझिस्टन्स करा, व्होल्टेज ड्रॉप मिळेल. चला नेट रेझिस्टन्स काढू. 1 आणि 3 सिरीजमध्ये आहेत म्हणजे 1 आणि 3चं उत्तर काय येईल 4. मध्ये तर 4च आहे आणि या साईडला 2 आणि 6 सिरीजमध्ये आहेत, त्याचं उत्तर काय येईल 8 येईल. सो 4, 4 आणि 8चा पॅरलल कॉम्बिनेशन काय देईल तुम्हाला, तर 4 आणि 4चं तर 2 देईल, 4 आणि 4चं काय देईल 2. समजलं का, पॅरललमध्ये अर्ध करायचं असतं. 4 आणि 4चं 2 देईल आणि 2 आणि 8चं काय देईल प्रॉडक्ट 16 अपॉन सम 10 म्हणजे नेट रेझिस्टन्स याचा तुम्हाला मिळेल 1.6 ओहम. मी ओरलीच कॅल्क्युलेट केला. तुम्हाला हवं तर तुम्ही 1/RP इज 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 करा, तेच उत्तर येणार आहे. एकदा तुम्हाला रेझिस्टन्स मिळाला तर करंट इंटू रेझिस्टन्स करा, आन्सर येईल. सो IR इज व्होल्टेज. सो आन्सर काय येईल 0.5 इंटू 1.6 दॅट इज 0.8 विच इज 4/5 वोल्ट. ऑप्शन इज सी. दिस वन वॉज 2019. आता 2019चा अजून एक प्रश्न. हा क्वेश्चन टार्गेट बुकमध्ये वगैरे तुम्हाला सापडेलच. की क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, इथे एक सेल लावला आहे 20 वोल्टचा, ठीक आहे, आणि त्याला 10 ओहम रेझिस्टरवरती ड्रॉप केलं आहे आणि इथे 30 वोल्टचा लावलं आहे आणि इथे 15 ओहम आहे. ओके, क्लिअरली ह्या लूपमध्ये आणि ह्या लूपमध्ये इथनं जॉईन करून टाकलं त्याला एका वायरने, जिथे मध्ये रेझिस्टन्स 2 ओहम आहे. कॉमन लॉजिक आहे, इकडनं इकडे करंट जाणारच नाही, या सर्किटमधनं करंट फ्लोच होणार नाही आहे, कारण की हे सर्किट सेल्फ सॅटिस्फाईड आहे. 20 वोल्ट आणि 10 ओहम म्हणजे 2 ॲम्पियर तो त्याच्यात फ्लो होतो आहे, इथनं 2 ॲम्पियर फ्लो होतो आहे. सो या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये 2 ॲम्पियर येईल, इथनं 2 गेला पाहिजे, इथे नथिंग विल गो. इथनं 2 येईल, इथे 2 जाईल, इथे नथिंग विल गो. मधल्या ब्रांचमधनं करंट फ्लो होणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की झाला पाहिजे तर काय होईल की एका साईडला, या साईडला करंट फ्लो होतो आहे ना, सो एकाच साईडला करंट, एका ब्रांचवरनं दुसऱ्याच ब्रांचकडे करंट चालला आहे, परत लूप कंप्लीट झाला पाहिजे ना, इथे कंप्लीटच होत नाही आहे लूप, राईट. सो आन्सर इज नो करंट विल फ्लो थ्रू दॅट पर्टिक्युलर 2 ओहम का रेजिस्टर. आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर पुढचा क्वेश्चन इज इन अ नेटवर्क शोन ई. बघा नेटवर्क त्यांनी दाखवलं आहे, तुम्हाला चित्र नीट दिसत नसेल तर मी ड्रॉ करून दाखवतो. EMF आहे, याचा इंटरनल रेझिस्टन्स आहे R आणि त्याला एक की आहे, ठीक आहे, आणि रिओस्टॅट वगैरे दिलं आहे. आणि हा जो सर्किट आहे तो एका नेटवर्कला कनेक्टेड आहे, नेटवर्कला. जो नेटवर्क R1 R2 R3 R4चा आहे, R1 R2 R3 R4चा, आणि मध्ये गॅल्व्हॅनोमीटर आहे. ते म्हणतात गॅल्व्हॅनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन. याच्यावरनं तुम्हाला काय समजतं आहे की हा ब्रिज बॅलेन्स्ड आहे, बरोबर. आता तो बॅलेन्स्ड ब्रिज कशामुळे आहे, R1/R2 इज इक्वल टू R3/R4 मुळे बॅलेन्स्ड आहे. ते म्हणतात की चला मी EMF डबल करून टाकतो, मी इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द सेल ट्रिपल करून टाकतो. असं केल्याने गॅल्व्हॅनोमीटरचं रिडिंग काय होईल. अरे गॅल्व्हॅनोमीटरचं रिडिंग तर डिपेंडच करत नाही बाहेरच्या गोष्टींवरती, ते फक्त R1 R2 R3 R4 बॅलेन्स्ड आहेत का नाही ह्याच्यावर डिपेंड करतं. जर बॅलेन्स्ड असेल तर 0. सो बॅलेन्स्ड आहे, तुम्ही बाहेर काहीही चेंज करा, गॅल्व्हॅनोमीटर 0च डिफ्लेक्शन देणार आहे. सो आन्सर काय येईल, जर आपण EMF डबल केला, बघा, इफ द सेल इज रिप्लेस्ड बाय न्यू सेल 2E, इंटरनल रेजिस्टन्स 3E, तर काय होणार आहे, गॅल्व्हॅनोमीटर विल स्टिल शो 0 डिफ्लेक्शन. गॅल्व्हॅनोमीटर तोपर्यंत 0 डिफ्लेक्शन दाखवेल जोपर्यंत बॅलेन्सिंग व्हॅलिड आहे. एकदा बॅलेन्सिंग तुम्ही डिस्टर्ब केलं तर मात्र गॅल्व्हॅनोमीटर विल स्टार्ट शोईंग द डिफ्लेक्शन. अजून एक क्वेश्चन, पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ L, इट इज कनेक्टेड टू EMF E, ठीक आहे. ईला कनेक्ट केलं म्हणजे या पूर्ण वायरवरती ड्रॉप ईचा आहे. आता बॅलेन्सिंग लेंथ कुठे मिळाली म्हणे, एक कुठल्या तरी सेलची बॅलेन्सिंग लेंथ मिळाली L/3ला. L/3ला मिळाली म्हणजे हा EMF पूर्ण वायरवरती ड्रॉप झाला आहे, पूर्ण वायरवरती ड्रॉप झाला आहे. तर 1/3ला बॅलन्स झाले म्हणजे हा EMF E/3 असेल, 1/3 असेल, तरच तो त्याला बॅलन्स करू शकेल ना. सिम्पल लॉजिक आहे. आता ते काय म्हणतात, इज द लेंथ इज इन्क्रीज्ड बाय 50%. लेंथला 50% इन्क्रीज केलं म्हणजे 1.5 L केलं
तरी पण तुम्ही लोकल लावून सांगा ना, ड्रॉप तर तेवढाच आहे अजून पण, ईचाच ड्रॉप आहे. तर तोच सेल मगाचाच सेल जो E/3 होता तो आता कुठे बॅलन्स करेल? अरे तो हा 1/3 वरती ड्रॉप करेल ना. हा जो ई आहे तो 1.5 L वायरवरती ड्रॉप होतोय, तर त्याच्या 1/3 वरती जाऊन ड्रॉप होणार आहे. सो याचा 1/3 किती असतो? याचा 1/3 तर हाफ L असतो, बरोबर ना. जसं ह्याच्या 1/3 ला जाऊन बॅलन्स केलेलं तसं आता ह्याच्या 1/3 ला जाऊन बॅलन्स करेल तो. याचा 1/3 कोण आहे? 1/2L किंवा हाफ L. आन्सर येणार आहे ऑप्शन इज ए. ऑप्शन इज ए. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन जो आहे तो किर्चॉफ्स लॉ वरती बेस्ड आहे. एक रेजिस्टर आहे R, ठीक आहे. इथे एक सेल आहे E1, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे R1. दुसरा सेल आहे E2, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे R2. करंटचे डिरेक्शन कशा दाखवले? I1 हा दाखवला आहे I2. हे दोन्ही करंट इथून येतील आणि इथून किती जाईल करंट? I1 प्लस I2. तुम्हाला विचारले कुठला सर्किट करेक्ट इक्वेशन देतोय. आता बघा आपण आधी ऑप्शन्स चेक करू. ऑप्शनमध्ये E1 आहे, R आहे, E2 आहे, E1 आहे, E2 आहे, R आहे, E1 आहे, R आहे. म्हणजे त्यांनी सगळे लूप पॉसिबल लूप्स आपण काढावे लागतील आपल्याला. चला आपण पहिला लूप काढू. हा लूप काढू. हा लूप काढताना किर्चॉफ्स लॉ कसा येईल रे त्याचा? इथून स्टार्ट करू ट्रेसिंग. तर वी आर विथ द डायरेक्शन ऑफ करंट. सो मायनस I1 R1 प्लस E1 मायनस I1 प्लस I2 इंटू R बिकॉज वी आर इन द डायरेक्शन ऑफ करंट. बघा ना, आपण वरचा जो रेड कलरने मार्क केलेला लूप ट्रेस करतोय. वी आर ट्रेसिंग दिस लूप, राईट. तो आता इथून इथे जाताना फर्स्ट वी ट्रॅव्हल अक्रॉस अ रेजिस्टर R1 रेजिस्टर. सो R1 इंटू करंट केला मी मायनस I1 R1. नंतर मी सेलवरती जंप केलं. सेलवरती कसा रूल आहे? पॉझिटिव्ह प्लेटवरती जंप केलं म्हणून पॉझिटिव्ह साईन घेतली. आणि या एक्सटर्नल रेजिस्टन्सवरून जाताना मायनस I1 प्लस I2 इंटू R असं उत्तर येईल इज इक्वल टू 0. सो असा ऑप्शन असणारे ऑप्शन्स आहेत का? तर बघा I1 R1 ची साईन पॉझिटिव्ह आहे आणि ईची पण साईन पॉझिटिव्ह आहे. तर हे चुकतं आहे. दोघांची साईन पॉझिटिव्ह नसू शकते. एकाची पॉझिटिव्ह एकाची निगेटिव्ह पाहिजे, बरोबर. सो लेट अस ट्राय ऑप्शन बी. ऑप्शन बी मध्ये जर काय मी गेलो ह्या लूपमधनं, हा मोठा लूप घेतला जर काय मी, तर कुठला ऑप्शन मॅच होतो ते चेक करायचं, राईट. सो पहिला मी इथून स्टार्ट करतो. आय एम विथ द डायरेक्शन ऑफ करंट म्हणून मायनस I2 R2 प्लस E2 आय एम जम्पिंग ऑन अ पॉझिटिव्ह प्लेट. इथून असं चाललो आहे मी. आता वर जाताना काहीच नाही सापडणार, बट वेन आय विल पास थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स मायनस I1 प्लस I2 इंटू R इज इक्वल टू 0. हे मॅच होतं आहे का? तर E2 नेगेटिव्ह आहे, ठीक आहे. E2 पलीकडे गेला की नेगेटिव्ह होईल. I1 प्लस I2 R2 पॉझिटिव्ह होईल, येस. पण हा पण पॉझिटिव्ह झाला पाहिजे, हा नेगेटिव्ह नसला पाहिजे. सो हे पण चुकलं आहे. सेकंडही चुकलं आहे, सेकंडची साईन चुकली. ओके, बघा हे सगळं पलीकडे गेलं ना, साईन रिव्हर्स होतील. हा प्लस होईल, हा मायनस होईल, हा प्लस होईल, पण इथं हा नेगेटिव्ह आहे, ठीक आहे. आता थर्ड ऑप्शन बघू. आता मुद्दामून आपल्याला टाईम कन्झ्युम करण्यासाठी दिलेलं आहे असं वाटतं हे. तर आपण जेव्हा चारही ऑप्शन चेक करायची गरज पडते त्यावेळेस लास्ट ऑप्शनपासून चालू करून बघू एकदा. आता लास्ट ऑप्शन बघू ट्राय करून. कारण की लास्ट ऑप्शन आणि फर्स्ट ऑप्शन या दोघांमध्ये बघा सिमिलॅरिटी तुम्हाला जाणवेल. तर डी ऑप्शन आणि हे पहिलं येल्लो कलर मॅच होतं आहे. ॲक्च्युली आपण ते बघायला पाहिजे होतं की अजून कोणता ऑप्शन पहिल्या लूपला मॅच होत होतं का. तर डी ऑप्शन इज मॅचिंग दिस येल्लो कलर का रिस्पॉन्स दॅट आय हॅव रिटन ओवर हियर. सो डेल्टा इज द करेक्ट चॉईस फॉर दिस क्वेश्चन. हा क्वेश्चन ट्रायल अँड एररनी चेक करून सॉल्व करणारा क्वेश्चन होता. टाईम कन्झ्युमिंग होता. सो अशा प्रश्नांपासून बिवेअर. चला पुढचा प्रश्न. when resistance X is connected in the left gap and 9 ohm is connected in the right gap, balancing point कुठे ऑप्शन होतो? 40 from the left म्हणजे 60 from the right. सिम्पली मी कॅल्क्युलेट करू शकतो. हे 22 जा 23 जा 31 जा 33 जा x इक्वल टू 6. तुम्हाला माहिती आहे कसं कॅल्क्युलेट करायचं. चला x मिळाला. इन व्हॉट वे अँड टू विच रेजिस्टन्स 3 ओहम टू बी कनेक्टेड सो दॅट बॅलन्सिंग पॉईंट मिळेल 50ला. ठीक आहे, परत सांगतो मी. x आणि 9 होतं, 40 आणि 60ला बॅलन्स होत होतं. ते काय म्हणतायत की आता आपण एक्सची व्हॅल्यू 6 काढली आहे. ते काय म्हणतायत की मी 3 ओहमचा रेजिस्टन्स कुठे आणि कसा लावू.
तर मला बॅलन्सिंगमध्ये मिळेल. अरे बॅलन्सिंगमध्ये तेव्हा मिळते ज्यावेळेस इक्वल इक्वल होतात. तर 9ला 6 जेवढा करायचा आहे किंवा 6ला 9 जेवढा करायचा, तर 3 कुठे वापरला पाहिजे मी, तर कॉमन सेन्स आहे. 3 + 6 9 होणार आहे. सो 6मध्ये ॲड करा 3, म्हणजे 6 या एक्स रेझिस्टन्सला सिरीजमध्ये लावून टाका. तो इन सिरीज विथ एक्स लावा, तर तो 9 होईल. आणि 9 9 आता सेंटरला मिड पॉईंट दे. मिड पॉईंट सेंटरला मिळण्याची कंडिशन. फॉर मेटॅलिक वायर द रेशो ऑफ व्होल्टेज टू करस्पॉन्डिंग करंट इज काय, तर इज रेझिस्टन्स. आपल्याला माहिती आहे व्होल्टेज अपॉन करंट इज रेझिस्टन्स. आणि हा रेझिस्टन्स डिपेंड्स ऑन टेम्परेचर. तर कसं असतं, रेझिस्टन्स हा टेम्परेचरवर डिपेंड करतो. पण त्यांनी विचारलं कंडक्टरसाठी. तर कंडक्टरसाठी इन्क्रीजच होतो, फिक्स माहिती. आणखी इन्सुलेटरसाठी डिक्रीज पण होतो, हे माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असतो. इथे इन्क्रीजेस विथ टेम्परेचर, ऑप्शन डेल्टा येणार आहे. ओके, रेझिस्टन्स इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. पुढचा प्रश्न, 5 50 1 10 बॅलन्स्ड आहे. बॅलन्स नेटवर्क आहे, सिम्पली एकदम बॅलन्स नेटवर्क आहे. ड्रॉ करून दाखवतो मी तुम्हाला कसं बॅलन्स्ड आहे. 5 50 1 10 बॅलन्स्ड आहे का नाही. इकडनं करंट आला 1.1 एम्पियर. तर काय होणार आहे, तर वरती आहे 6 ओहम, खाली आहे 60 ओहम. सो कॉमन सेन्स आहे 1.1 इथनं किती जाणार आणि इथनं किती जाणार असं विचारलं तुम्हाला. तर इकडनं वरनं किती जाणार आहे तोच आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. कारण की तोच करंट 1 ओहममधनं जाणार आहे. क्वेश्चन इज व्हॉट इज द करंट फ्लोईंग थ्रू 1 ओहम. क्वेश्चन नीट वाचा. 1 ओहममधनं किती पास होणार आहे. सो वरतून जो जाणार आहे तो पास होणार आहे. आता वरती किती जाणार आहे, समजा वरती आय जाणार आहे, तर खाली किती जाईल 1.1 मायनस आय जाईल ना. आणि दोन्ही केसमध्ये पोटेन्शियल सेम राहिला पाहिजे, पॅरललमध्ये पोटेन्शियल सेम असतो. सो वरचा रेझिस्टन्स किती आहे, 6 इंटू करंट इज 60 इंटू 1.1 मायनस आय. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर 6i इज इक्वल टू 66 मायनस 60i. 60 इथे आला तर 66i इज इक्वल टू 66i इक्वल्स टू 1 एम्पियर. 1 एम्पियर वरतून जाईल, 1 एम्पियर वरतून जाईल आणि खालून किती जाईल 0.1 एम्पियर खालून जाईल. आणि लॉजिकल आहे, लो रेझिस्टन्स पाथ करंट लवकर घेतो. सो 1.1 मधला मॅक्सिमम करंट वरतून जाईल, हाय रेझिस्टन्सवरनं कमी जाईल. सो आन्सर इज 1 एम्पियर. चला इथे परत एकदा विचारलं की 15 ओहममधनं किती फ्लो होणार आहे. हा पण बॅलन्स्ड आहे का, तर हा पण बॅलन्स्ड आहे. येस, मगाच सारखाच सॉल्व करायचा आहे. 15 आणि 3 सिरीजमध्ये घेतले पाहिजे आपण, म्हणून तो 18 ओहम झाले. आणि खालचे 2 20 आणि 4 24 होईल, हे 24 झाले. इकडनं आला 2.1, तर इकडनं गेला x, तर इकडनं किती जाईल 2.1 मायनस एक्स जाईल, किंवा 2.1 मायनस आय म्हणू शकतो मी त्याला. आता वरचा ड्रॉप किती असेल, 18x ड्रॉप वरती असेल ना, 18 करंट इंटू रेझिस्टन्स. तोच ड्रॉप खाली आला पाहिजे, पॅरललला सेम ड्रॉप असला पाहिजे. सो 24 इंटू 2.1 मायनस एक्स क्रॉस सॉल्व केलं ह्याला, तर 18x इज इक्वल टू 24 इंटू 2.1 इज 48 50.4 मायनस 24x. हा इथे आणला 24x ला, इथे आणला लेफ्ट हँड साईडला. तर व्हॉट इज 24 प्लस 18 32 42 येईल ना. 42x इक्वल्स टू 50.4. सो x इक्वल टू 50.4 अपॉन 42. याचा आन्सर रफली 1.2 येणार आहे. तोच मॅच होतो आन्सर. 1.2 इज द करेक्ट ऑप्शन. 2018चा प्रश्न रिपीट झाला 19ला, व्हॅल्यू चेंज करून. तुम्ही जरा समजून घ्या ही गोष्ट. क्वेश्चन नंबर पुढचा, कंडक्टिंग वायर ऑफ लेंथ L1 अँड डायमीटर D1. आफ्टर स्ट्रेचिंग द वायर टू लेंथ L2 डायमीटर D2 झाला. द रेशो ऑफ द रेझिस्टन्सेस काय असतील. एक लक्षात ठेवा, रेझिस्टन्स हा लेंथला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, एरियाला इन्व्हर्स प्रपोर्शनल. ठीक आहे, आणि लेंथला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, डायमीटरच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असं म्हणता येईल मला, राईट. पण मला उत्तर इथे लेंथ आणि डायमीटर दोन्ही नाही, नुसतं डायमीटरमध्ये दिलं आहे. सो मला तर माहिती आहे व्हॉल्यूम कॉन्झर्व झाला पाहिजे. व्हॉल्यूम कॉन्झर्वेशन, व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ अ वायर, इट इज πr स्क्वेअर एल. लेंथ एचच्या जागी लेंथ येईल, आणि रेडियस स्क्वेअरला मी असं लिहू शकतो π/4 डायमीटर स्क्वेअर इंटू लेंथ. सो मी असं म्हणू शकतो की व्हॉल्यूम इज प्रपोर्शनल टू डायमीटर स्क्वेअर इंटू लेंथ. आणि आता हे रिलेशन मी वापरणार आहे, कारण की मला माहिती आहे व्हॉल्यूम वायरला स्ट्रेच जरी केलं तरी व्हॉल्यूम ऑलमोस्ट कॉन्स्टंट ट्रीट करायचा असतो. सो सांगा बरं, व्हॉट इज द रेशो ऑफ रेझिस्टन्स. रेशो ऑफ रेझिस्टन्स R1/R2 विल बी L1/L2
इंटू d2/d1 द होल स्क्वेअर. हे कुठून आलं तर या प्रपोर्शनॅलिटीवरून मी लिहिलं. डायरेक्ट प्रपोर्शन जे आहेत ते डायरेक्टली लिहिले, इनवर्स प्रपोर्शन जे आहेत त्यांना उलटं करून लिहिलं. ठीक आहे. आता L1/L2 या प्रपोर्शनॅलिटीप्रमाणे कसं येईल तर सिन्स व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे तर मी असं म्हणू शकतो का की L इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डायमीटर. त्यामुळे L1/L2 ला मी d2/d1 द होल स्क्वेअर लिहू शकतो इन्व्हर्स प्रपोर्शनमुळे. तो इथे रिप्लेस केला मी तर तो d2/d1 द होल स्क्वेअर आणि पुढचा d2/d1 द होल स्क्वेअर मिळून d2/d1 द होल रेस टू 4 असं उत्तर येणार आहे. d2/d1 द होल रेस टू 4 असं उत्तर येणार आहे. दॅट इज ऑप्शन ए. इथे रेशो विचारला आहे आफ्टर स्ट्रेचिंग आणि बिफोर स्ट्रेचिंगचा, म्हणजे बिफोरचा 1 होता आणि आफ्टर स्ट्रेचिंग 2 होता, म्हणून मी R1/R2 काढला आहे. ओके. सो हा क्वेश्चन स्ट्रेचिंगवरचा बेस्ड होता, रेझिस्टिव्हिटीच्या कॉन्सेप्टवरचा क्वेश्चन होता 18 मध्ये विचारलेला. चला 17 2017 मध्ये 2 अननोन रेझिस्टन्स आर कनेक्टेड इन 2 गॅप्स. आपण त्याला P आणि Q म्हणू. तर नल पॉईंट कुठे मिळाला 40-60 ला नल पॉईंट मिळाला, म्हणजे P/40 इज Q/60, म्हणजे P/2 इज इक्वल टू Q/3. चला पहिलं रिलेशन तर मिळालं आहे. आता ते म्हणते 30 ओहम रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ द स्मॉलर वन. कॉमन सेन्स आहे, कोण स्मॉलर असेल, अरे ज्याची बॅलन्सिंग लेंथ स्मॉलर आहे तो स्मॉलर वन झाला. तर स्मॉलर वनला 30 सिरीजमध्ये लावला त्यामुळे तो +30 झाला. आणि 30 ओहम रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ द स्मॉलर ऑफ 2 रेझिस्टन्स. द नल पॉईंट शिफ्ट्स बाय 20 इन द राईट डायरेक्शन. असं केल्याने नल पॉईंट शिफ्ट झाला 20नी राईटला, म्हणजे 40चा तो किती झाला 60 झाला, 60-40 झाला. Qच ठेवला आहे. तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ स्मॉलर रेझिस्टन्स. ओके. आता रिलेशन काय येईल P+30/60 इज Q/40. टाका ना रे, आपल्याला स्मॉलर रेझिस्टन्स काढायचा ना, तर टाका, सॉल्व करा. हे 2 3 सो P+30 इज इक्वल टू Q/2 आणि खालचा 3 वरती जाईल 3Q/2. बरोबर. आपल्याला काय विचारले फाइंड द स्मॉलर रेझिस्टन्स. स्मॉलर रेझिस्टन्स म्हणजे P फाइंड करायचा, तर Qला एलिमिनेट करायचं आहे. Qचं एलिमिनेशन काय येईल 3P/2. टाका 3P/2. 3/2 ऑलरेडी आहे, 3P/2 टाकला मी तिथे इज इक्वल टू P+30. सो काय होईल, हा याचं उत्तर असं येईल बघा, नीट सॉल्व केलं जर काही तर P+30 इज 9/4P. हा P पलीकडे जाईल तर -P होईल. सो 9/4P मायनस P इज 5/4P इज इक्वल टू 30. क्रॉस मल्टिप्लाय करा. P इज इक्वल टू 34 जा 120, 120/5 इज 24 ओहम. So 24 ohm is the option that is matching for this question. Let's try to solve the next question. Resistivity of potentiometer wire is given, area of cross section is given, current is given, potential gradient. अरे हा फॉर्म्युला आहे. Potential gradient is voltage AB upon length is equal to I sigma is equal to, आणि महत्त्वाचा फॉर्म्युला आहे I ρ/A. बुलेट लेक्चरमध्ये सांगितलं आहे मी तुम्हाला, बघितलं असेल तुम्ही बुलेट लेक्चर. सो पोटेन्शियल ग्रेडियंट विचारला आहे, करंट किती दिला आहे 0.2, रेझिस्टिव्हिटी किती दिली आहे 40 × 10⁻⁸ आणि किती दिलं आहे सॉरी रेझिस्टिव्हिटी, हां बरोबर, आणि किती दिलं आहे एरिया 8 × 10⁻⁶. -6 -8चा -2 बनेल तो. 8 5 जा 40, 5 × 0.2 इज 1, सो 1 × 10⁻². उत्तर आहे 10⁻² वोल्ट पर मीटर. व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन. पण फॉर्म्युला माहीत नसेल तर ऑन द स्पॉट डिराईव्ह करावा लागेल. सो माहिती पाहिजे फॉर्म्युला. बॅलन्स इन बॅलन्स्ड मीटर ब्रिज रेझिस्टन्स ऑफ ब्रिज वायर इज 0.1 ओहम पर सेंटीमीटर. ओके. हा रेझिस्टन्स ऑफ द खालची वायर 100 सेंटीमीटरची. अननोन रेझिस्टन्स X इज कनेक्टेड इन लेफ्ट गॅप आणि 6 इज कनेक्टेड इन राईट गॅप. आणि नल पॉईंट कुठे आहे 2:3 रेशो. 2:3 रेशो म्हणजे 40-60 आहे, हे लगेच रिअलाइज झालं पाहिजे. 2:3 म्हणजे 40-60. चला ह्याच्यावरनं मला काय काढता येईल, एक्स काढता येईल का नाही. येस, एक्स काढता येईल. तुम्हाला विचारले व्हॉट इज द करंट ड्रॉन बाय द बॅटरी. आता बघा मी सांगतो तुम्हाला. पहिलं तर एक्स काढून देऊ आपण. एक्स किती येईल 4 ओहम येईल. ठीक आहे 4 ओहम आला, नो प्रॉब्लेम. सो इथे लेफ्ट गॅपमध्ये 4 ओहम लावला आहे, राईट गॅपमध्ये 6 ओहम लावला आहे, म्हणजे वरच्या ब्रांचमध्ये 10 ओहम लावला आहे. आणि खाली जी वायर आहे ती 1 सेंटीमीटरचा 0.1 ओहम देते. सो 100 सेंटीमीटरची वायर आहे, 0.1 ओहम 1 सेंटीमीटरसाठी. तर 100 सेंटीमीटरसाठी किती होईल 10 ओहम होईल. सो वरती हा पण 10 ओहम आहे, वरचा सर्किट पण 4 + 6 10 आहे, खालचा पण 10 आहे. सो पॅरललमध्ये 10 10चं काय देईल पॅरललमध्ये आन्सर
नेट रेझिस्टन्स येईल 5 ओहम आणि याला 5 वोल्टच्या बॅटरीबरोबर लावले, त्यामुळे करंट किती ड्रॉ करेल? 5 ओहम 5 वोल्टची बॅटरी 1 एम्पियर ड्रॉ करेल का नाही? सो आन्सर इज 1 एम्पियर. 2016मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. क्वेश्चन थोडासा ट्रिकी होता. 17-18चे खूप सिम्पल होते, 16चा चांगला होता हा, राईट. अँड लेट्स सॉल्व द लास्ट क्वेश्चन ऑफ 2016. अ पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट, नल पॉइंट इज ऑब्टेन्ड ॲट पर्टिक्युलर पॉइंट. ही पोटेन्शियोमीटर वायर आहे. नल पॉइंट कुठेतरी पर्टिक्युलर लेंथला ऑब्झर्व झाला, लेट अस से एक्सला ऑब्झर्व झाला, ठीक आहे. आता ते काय म्हणतात, इफ द लेंथ ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर इज इन्क्रीज्ड. तर तुम्हाला मगाशीच आपण सॉल्व केला आहे की लेंथ दीडपट केली तर बॅलन्सिंग पॉईंट काय होईल. अरे तिथे पण सांगितलेलं मी तुम्हाला, लेंथ दीडपट केली तर बॅलन्सिंग पॉईंट पण थोडा लांब जाईल. का? कारण की एवढी वायर होती, याच्यावरती जो ड्रॉप आहे तोच ड्रॉप आता लांब जाऊन पडणार आहे, त्यामुळे बॅलन्स पण लांब जाऊन करावं लागेल. सो आता बॅलन्सिंग लेंथ काय होईल? बॅलन्सिंग लेंथ इज गोइंग टू इन्क्रीज. ठीक आहे. म्हणजे ह्या वायरवरती समजा 10 वोल्ट पडत होता आणि हा इथे होता समजा 3 वोल्टला, तर आता हाच 10 वोल्ट एवढ्या मोठ्या वायरवर पडणार आहे. सो 3 वोल्ट बॅलन्स करायला आपल्याला लांब जावं लागेल. सो बॅलन्सिंग लेंथ बेसिकली इन्क्रीज होणार आहे. सो आन्सर इज ए. सो दिस वॉज द लास्ट क्वेश्चन ऑफ